नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या चैत्र पौर्णिमा आहे. मराठी हिंदू नववर्षातला ही पहिलाच पौर्णिमा आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येतं आणि प्रत्येक महिन्याचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतात. चैत्र पौर्णिमा ही वर्षातला सर्वात मोठी आणि महत्त्वाच्या तिथी मानलं जातं. कारण या पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमंताचा जन्म झाला होता आणि म्हणूनच दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमंताचा जन्म उत्सव हा साजरी केला जातं. या चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ 1 एप्रिलला सकाळी 7:06 होणार आहे आणि समाप्ती 2 एप्रिलला सकाळी 7:41 होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये चैत्र पौर्णिमेच्या ही 2 दिवस असणार आहे. आता चैत्र पौर्णिमेला आपण आई भगवतीच्या आपल्या कुलदेवीच्या सेवा, उपासना, कुळाचार करत असतो. मग ते कधी करावे तर पहा, उद्या 1 एप्रिलला संपूर्ण दिवसभर पौर्णिमा तिथी असणार आहे आणि म्हणूनच आपण बघा प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा सुद्धा करत असतो. तर ते सत्यनारायण पूजा जी आहे तर ती आपल्या उद्या 1 एप्रिलला संध्याकाळी करायच्या आहे. आई भगवतीच्या म्हणजे आपल्या कुलदेवीच्या जी काही सेवा उपासन आपण करणार आहे, जसे की देवीच्या ओटी भरणे, तर ती सर्व काही सेवा जे आहेत तर ते आपल्याला उद्याच्या 1 एप्रिलला करायच्या आहे. कारण 2 एप्रिलला सकाळी 7:41 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. म्हणूनच पौर्णिमेच्या जे काही उपाय आहेत, ज्या काही सेवा आहेत तर त्या आपल्याला उद्याच करायच्या आहे. फक्त हनुमान जयंती आहे तर ती आपण 2 एप्रिलला साजरी करणार आहोत. कारण भगवान हनुमानाचा जन्म हे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या नंतरच झाला होता आणि म्हणूनच आपण ही हनुमान जयंती आहे तर ती उद्या साजरी करणार आहोत. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे प्रभू म्हणजे बघा अनेक जणांच्या कमेंट आलं हनुमान जयंतीचा उपवास हा नक्की कधी करावे. तर बघा पंचांग अनुसार हनुमान जयंतीचा उपवास जे आहे तर ते 1 एप्रिलला म्हणजे उद्या बुधवारी करायचा आहे आणि 2 एप्रिलला सकाळी तुम्ही हनुमानाच्या विधिवत पूजा अर्चा करून हे व्रत सोडू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये जे चैत्र पौर्णिमा आहे तर ते तिथीचे विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे. या दिवशी जगाचे रक्षण करता भगवान विष्णू आणि धनाच्या देवी लक्ष्मी यांच्या विशेष पूजा केलं जातं. असे मानलं जातं की या दिवशी यांच्या पूजा विधी अनुसार केल्याने देवी लक्ष्मी ही प्रसन्न होती आणि चैत्र पौर्णिमेचा हा दिवस ही तिथी धन, समृद्धी आणि विपुलतेसाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली काळ मानला जातं. या दिवशी आपली कुलदेवी माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. म्हणून आपण तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय जे आहेत तर ते केला जातात. हे उपाय केल्याने संपत्तीच्या देवी आपल्यावर संपत्ती आणि समृद्धी वर्षाव करत असते. कारण या दिवशी लक्ष्मी प्रसन्न करणे हे खूप सोपे असतं. कारण माता लक्ष्मी पौर्णिमा तिथीला पृथ्वीवरती भ्रमण करत असते. जे व्यक्ती तिच्या सेवा उपासन उपाय करते ती व्यक्तीला धन धान्य समृद्धी प्रदान करत असतो. धार्मिक दृष्टीनं चैत्र पौर्णिमेचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केला जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुमच्या
तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या चैत्र पौर्णिमेला सकाळीच घरच्या उंबरवट्यावर ठेवा. ही एक वस्तू करोडपती होण्याच्या इच्छा पूर्ण होईल. 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन एक रात्रीच आयुष्याच्या सोना होईल. कुटुंबाच्या, मुलाच्या, पतीच्या अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला सकाळीच घराच्या उंबरवट्यावर ठेवायची आहे का? हा उपाय कोणती वेळात करायचा आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. यामुळं तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाय बटनला देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे, जी सेवा सांगणार आहे, तर ते उपाय आपल्याला उद्या 1 एप्रिलला बुधवारी चैत्र पौर्णिमेला करायच्या आहे. कारण पौर्णिमा तिथी ही सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि म्हणूनच हा आपण उपाय सुद्धा आपल्याला उद्याच्या करायच्या आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला एक वस्तू मी सांगणार आहे ती घरच्या उंबरवट्यावर ठेवायची आहे. जर तुम्हाला उद्या 1 एप्रिलला हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही 2 एप्रिलला सकाळी 8च्या अगोदर हा उपाय करायचा आहे. कारण सकाळी 7:41 हा पौर्णिमा तिथी संपणार आहे आणि हा पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही उद्याच्या केलं तरी सुद्धा चालेल. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मी, भगवान कुबेराच्या पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जातं. कारण हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप शुभ मानलं जातं. परंतु चैत्र पौर्णिमा जी असतं ना, ती खूप महत्त्वाच्या तिथी असतं. इतर पौर्णिमापेक्षा या पौर्णिमेला लक्ष्मीच्या प्रभावी ह्या खूप जास्ती असतं. सोबतच या दिवशी कुलदेवी सुद्धा आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असतात. कारण आपल्या या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्री सुद्धा साजरी करत असतात आणि आपल्या कुलदेवीचा कुळचार करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. म्हणूनच चैत्र पौर्णिमेला आपण देवीचा कुळचार करत असतो. बरेच जण शारदीय नवरात्रीला कुलदेवीच्या पूजा करत असतात, वटी भरत असतात. परंतु काही घरामध्ये बघा, चैत्र पौर्णिमेला नवरात्रीमध्ये सुद्धा कुलदेवीच्या पूजा करत असतात. कुलदेवीच्या स्थान हे आपल्या घरात, आपल्या आयुष्यात खूप मोठी आहे. ज्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद असतो ना, त्या घरात कधीही संकट, अडचणी हे जास्त काळ टिकत नाही. आणि म्हणूनच या चैत्र पौर्णिमेला होईल तेवढं सेवा आपल्याला आपल्या कुलदेवीच्या करायच्या आहे. जर तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या वटी भरली नसेल तर तुम्ही उद्या चैत्र पौर्णिमेच्या नक्की वटी भरू शकता. वटी कशी भरायच्या याच्या डिटेल वगैरे मी आपल्या चॅनलवरती आहे, तिथून जाऊन तुम्ही या पद्धतीने वटी भरू शकता. तसेच कुलदेवीच्या आपल्याला 21 लवंगाच्या माळ सुद्धा अर्पण करायच्या आहे. ते आपल्या आई भगवतीच्या कुळचार आहे. यामुळे तुम्हाला बघा, कुलदेवीला 21 लवंगाच्या तुम्ही पांढरी धागा घेऊन यामध्ये 21 लवंग तुम्हाला बांधायच्या आहे आणि ही माळ तुम्हाला कुलदेवीचा फोटो असेल, टाका असेल तर तिथे अर्पण करायचे आहे. आता दुसरी दिवस या लवंग तुम्ही निर्मलामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही स्वतः घरातली प्रत्येक व्यक्तीने एक एक लवंग खाऊन घेतला तरी सुद्धा चालेल. याच्याबरोबर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाका असेल तर त्या टाकावरती आपल्याला कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचे आहे. कुंकुमार्चन करायला या दिवशी
खूप जास्ती महत्त्व आहे. कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ही उपाय अतिशय महत्त्व आहे. म्हणूनच टाका असेल तर टाकायला कुंकुम अर्चन तुम्ही नक्कीच करू शकता. आता जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, हा उपाय चैत्र पौर्णिमेच्या दिवशी घरातल्या स्त्री आवर्जून करते. त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते ना, आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणीला सामोरे जावं लागत असेल, तर वारंवार आर्थिक अडचणी येत असेल, तर तुमच्या कुटुंबाच्या भरभराट होत नाही, घरामध्ये पैसे टिकत नाही, छोटी मोठी उद्योग व्यवसाय आहे परंतु यामध्ये अडचणी येत असतील, घरामध्ये हवा तसे पैसे येत नाही, पैसे आला तरी ते काही ना काही कारण घरातून बाहेर जात असेल, म्हणजे घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती आहे, लक्ष्मी ही टिकत नसेल, तर ह्या सर्व कारणामुळे समजत की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही. आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैशाचे असतं असं अजिबात नाही, तर घरामध्ये एक प्रकारची खूप शांती, समृद्धी आणि शुद्ध असणं तेवढंच महत्त्वाचे आहे. जर आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकप असेल, एक प्रकारचे सकारात्मक वातावरण असेल, तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. आपल्याला पैसे तर हवा आहे, परंतु याच्याबरोबर घरातले वातावरण हे लक्ष्मी टिकून घेण्यासाठी, लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आणि म्हणून या चैत्र पौर्णिमेच्या काही उपाय जे आहेत, तर काही ज्या गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला आवर्जून करावं लागत असतं, कारण काही दिवसांच्या महत्त्व हे खूप जास्त असतो. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि यामुळे पौर्णिमेच्या दिवशी केलेली उपाय हे कधीही वाया जात नाही. तसेच हा उपाय केल्याने घरातलं वादविवाद, कलेश या देखील दूर होतात आणि घरच्या मुलांच्या पतीच्या प्रगती व्हायला सुरुवात होतं. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या चैत्र पौर्णिमेच्या सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे. उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घर आणि परिसर हा स्वच्छ करून घ्यायचे आहे, कारण असे मानलं जातं की देवी लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी राहते आणि म्हणूनच हा उपाय करण्यापूर्वी, पूजा करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घर हे परिपूर्ण स्वच्छ करायचे आहे. स्वच्छता म्हणजे नकारात्मक ऊर्जापासून बचाव करणं आणि समृद्धीचा स्वागत करणं, म्हणून सर्वप्रथम घर स्वच्छ करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्याच्या कलशा मध्ये किंवा एखादी भांड्यामध्ये स्वच्छ पियाचे पाणी भरायचं. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे, थोडीशी गंगाजल टाकायचे आहे, गोमूत्र असेल तर टाकायचे आहे आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला आपल्या उंबरवट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचे आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचे आहे. यामुळे आपल्या घराच्या बाहेर जे काही नकारात्मक असतं तर ते निघून जातं आणि नकारात्मक ऊर्जा जी आहेत तर ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतं. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरवट्यावरती हळदी लेपन करून घ्यायचे आहे. हळदी लेपन करत असताना एक वाटीमध्ये थोडंसं हळद, त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी, थोडंसं गंगाजल टाकायचे आहे. तुमच्याकडे गुलाबजल असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि असे हळदीचे लेपन पेस्ट तुम्हाला बनवायचे आहे आणि ते तुम्हाला लेपन जे आहे तर ते उंबरवट्यावरती करायचे आहे. उंबरवट्टा हे जे तर ते तुम्हाला हळदीचे सारवून घ्यायचे आहे. यानंतर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये दुहेरी कापूसाचे वात लावायचे असतं, शुद्ध गाईच्या तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी चालेल. यानंतर असे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करताना तुमच्या उजव्या साईडला असणार आहे, तर तिथे तुम्हाला हा दिवा तांदुळावरती ठेवायच्या, प्रज्वलित करायच्या आहे. दिवा प्रज्वलित केला की त्या
दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंग लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला आकर्षित करण्यासाठी टाकायचे आहे. यानंतर ना तुम्हाला वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचे आहे. कुंकूमध्ये पाणी टाकून या कुंकूने गंध तयार करायचे आहे. यानंतर ना या कुंकू गंधाने तुमच्या उंबरवट्यामध्ये जिथे तुम्ही हळदीचे लेपन केले आहे तिथे तुम्ही उंबरवट्यावर डाव्या आणि उजव्या साईडला एक एक स्वास्तिक काढायचे आहे. स्वास्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. स्वास्तिक हे भगवान विष्णूच्या आसन आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. या दिवशी बघा आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजा करत असतो आणि तेव्हा असं स्वास्तिक आपण आपल्या घराच्या उंबरवट्यावरती काढतो ना तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते आणि तिच्या कृपेने घरातल्या आपल्या घराच्या अखंड वास करतं आणि तिच्या कृपेने घरातलं दारिद्र्य नकारात्मक गरिबी देखील दूर होतात. यानंतर ना त्याच्या उंबरवट्यावरती तुम्हाला मधोमध जिथे आपण उंबरवट्यावरती हळदीचे लेपन केले आहे ना तिथे मधोमध तुम्हाला अष्टलक्ष्मीच्या प्रतीक काढायचे आहे. म्हणजे तुम्हाला 8 कुंकुवाच्या बोट जे आहे तर ते वडून घ्यायचे आहे. देवी लक्ष्मीचे 8 रूप जे आहेत तर ते वेगवेगळे प्रकारच्या समृद्धीने प्रतीक आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या 8 स्वरूपी पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं आणि यामुळे कुलदेवी सुद्धा आपल्या घरावर आपल्यावर प्रसन्न होत असतात. आता हा उपाय कुंकू आणि गंध केला आहे ना त्या गंधामुळे तुम्हाला बोट बुडवून पहिला बोट हे उंबरवट्यावरती तुम्हाला मधोमध ओढायचे आहे. ज्या प्रकारे आपण कलशावरती 5 बोट ओढून असतो ना त्या प्रकारेच तुम्हाला पहिला बोट ओढायचा आहे. पहिला बोट ओढल्यानंतर ना तुम्हाला म्हणायचे आहे आदि लक्ष्मी. दुसरी बोट ओढल्यानंतर ना धनलक्ष्मी आणि धनलक्ष्मी, गंगा लक्ष्मी, संतान लक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला कुंकूने 8 बोट ओढत असताना हे 8 लक्ष्मीच्या म्हणजे अष्टलक्ष्मीचे नाव जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहे आणि जिथे तुम्ही अष्टलक्ष्मी प्रतीक काढली आहे तिथे त्यावरती हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून तुम्हाला पूजा करायची आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीच्या स्मरण करायचे आहे. आपल्या कुलदेवी स्मरण करायच्या आहे. माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे. असे म्हटलं जातं की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अष्टलक्ष्मी पूजा केल्याने संपत्ती ती आहे कधीही कमतरता ही आपल्याला भासत नाही. घरामध्ये अन्नदान हे कायम टिकून राहतं. व्यक्तीला ऐश्वर्य सुख समृद्धी प्राप्त होतं. तसेच कुटुंबाच्या मुलाच्या पतीच्या प्रगती देखील होत असतो. याच्याबरोबर तुम्हाला जे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती त्या प्रवेशद्वारावरती सुद्धा हळदीच्या एक स्वास्तिक काढायचे आहे. हळदीचे काढायचे आहे आणि या स्वास्तिकावरती खाली कुंकूने तुम्हाला ओम विष्णुये नमः मंत्र लिहायचे आहे किंवा शुभ आणि लाभ असं तुम्हाला हा लिहायचा आहे. यामुळे आपल्या घरातली सर्व दोष नकारात्मक जे आहेत तर ते दूर होत असतात. सोबतच या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या सुद्धा पूजा केलं जातं. आपल्या स्वयंपाकघराच्या पूजा केलं जातं. तिथे अन्नपूर्णा मातेच्या पूजे केलं जातं. तिथे माता लक्ष्मी स्वतः हळू प्रसन्न होत असते. म्हणूनच कुंकू आणि एक स्वास्तिक आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचे आहे. आपल्या स्वयंपाकघराच्या सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे. यामुळे घरामध्ये कधीही अन्नदानाच्या कमतरता ही भासत नाही. खाल्लेली अन्नातून बघा होत नाही. याच्याबरोबर उद्या चैत्र पौर्णिमेच्या तुम्हाला कमल गट्ट्याच्या मोती माळेवरती 108 वेळी ओम नमः महालक्ष्मी नमः या मंत्राचा आशीर्वाद मिळण्यासाठी हा मंत्र खूप शक्तिशाली मानलं जातं. लक्ष्मीला खुश करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्गापैकी एक आहे आणि म्हणूनच तुम्ही हा मंत्र जे आहे तर ते आवर्जून पठण करायचे आहे. सोबतच तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी प्राणी आणि पक्ष्यांना विशेष करून गायी आणि कावळ्याला अन्न खायला द्यायचे आहे. भगवती
भगवतीचे आशीर्वाद देण्यासाठी एक खुश शुभ कार्य मानलं जातं. तर हे काही प्रभावी उपाय आहेत, तर काही सेवा आहेत, तर ते तुम्हाला उद्या चैत्र पौर्णिमेला करायचे आहे. उद्या तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही 2 एप्रिलला सकाळी 8 वाजण्याच्या अगोदर सुद्धा या सेवा करू शकता. तर हे अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असंच पुढचे एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.